राम राम मंडळी. प्रवासात जात्या वेळेस आपण चपातीबरोबर भाजी वगैरे नेतो, पण खराब होते. पण हा पदार्थ असा आहे की 4 दिवस खराब होणार नाही. ह्याला म्हणतात सुक्कं बेसन. बघू शकता तुम्ही. 1 वाटी मी बेसन घेतलं आहे. चवीनुसार मीठ घेतलं, 1 चमचा तेल टाकले, छान मळून घेऊन भाकरी थापून घेतली. बघू शकता आणि छान होते भाकरी. तव्यावर टाकून थोडंसं पाणी लावून घेतलं. तेल टाकले थोडं, मी छान खरपूस भाजून घेतलेले बघू शकता. आता मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहे. जास्त पावडर पण आपल्याला दरदरा करायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि खायला 1 नंबर लागते. एवढी चविष्ट मी पहिल्यांदाच बनवली. मला नाही माहिती होतं की ही अशी पण बनते. छान पावडर झालेली, एकदम पावडर नाही केली मी. बघू शकता तुम्ही. 2 मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय मी ठेचून घेतलाय खलबत्त्यामध्ये. 2 मिरच्या, कढीपत्ता, राई जिरं, 1 कांदा घेतलाय, छान परतून घेतलाय. बघू शकता. माझ्या चुलत सासऱ्यांनी मला ही रेसिपी जशी सांगितली तशी मी बनवली आणि खायला 1 नंबर झालेली आहे. चव पण एक वेगळीच लागते ह्याची. बघू शकता. छान तेल थोडं जास्त लागतं, तेलावर परतून घेऊया छान. कांदा गुलाबी भाजून घेतलेला आणि खायला 1 नंबर लागतो.